मित्रांनो, आरक्षण परिषदे आरक्षण कधी मिळतं? जेव्हा तो कल्याणकारी योजनांचा लाभार्थी असतो. कल्याणकारी योजनांचा लाभार्थी झाल्याच्या नंतर त्याला आरक्षण घेता येतं. आणि आज जे उठून आरक्षण मागतायत त्यांना कल्याणकारी योजना आणि आरक्षणातला मुळात फरकच कळलेला नाही. ज्याला राशन पाहिजे तो म्हणतो राशन पाहिजे, तर राशनसाठी मला आरक्षण पाहिजे. म्हणजे मुळात त्याची लढाई राशनची आहे. त्याला कल्याणकारी योजना देण्याची गरज आहे, तर तो आरक्षण मागतोय. इतकी आपल्याकडे बौद्धिक दिवाळखोरीची आज 2024 मध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. का आपल्याकडे गाड्या नाही आहेत, घोडे नाही आहेत, कार नाही आहेत, जमीन नाही आहे, कुठलाही उद्योग आपल्या नावावर का नाही आहे? कारण आपल्याला ते दिलं गेलेलं नाही आहे. ही क्लॅरिटी, ही अंडरस्टँडिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देऊन गेलेले आहेत. हे आपण मरेपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं स्वातंत्र्य हे आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम अर्थशास्त्रज्ञ होते. आरक्षणाच्या संदर्भाने आपण आरक्षण मागतोय शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये. इतक्या साऱ्या पब्लिक कंपनीज ज्या पब्लिक झालेल्या होत्या त्या बंद पाडलेल्या आहेत, त्या विकल्या गेलेल्या आहेत. परवा रात्री MTDCचे रिसॉर्ट विकले गेलेले आहेत, लाल किल्ला विकला गेलेला आहे, स्वतः ते पण विकले गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सरकारी संपत्ती जर निर्माण करता नाही आली, तुम्ही आरक्षण घेऊन करायचं काय? आम्हाला देश नकोय, पण ती मागण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं होतं ते जमिनीचं होतं, ते पाण्याचं होतं, ते उद्योगाचं होतं, मानवी हक्कांचं होतं. ते सर्व प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं आहे. आणि त्याची जर पायमल्ली होत असेल तर तुम्हाला आक्रमक झाल्याशिवाय, भीमा कोरेगाव आठवल्याशिवाय तुमचा मुद्दा सॉल्व्ह होणार नाही. 1931ला जी जनगणना झालेली होती त्यामध्ये हिंदूंची संख्या काही प्रमाणात योग्य होती, मुस्लिमांची योग्य होती, शीख समाजाची होती, इव्हन मायनॉरिटी असलेल्या जैन समाजाची सुद्धा त्यामध्ये लोकसंख्या योग्य प्रमाणात दाखवलेली होती. परंतु आपल्या इथल्या जी 9 कोटी अस्पृश्य जनता आहे, ज्यामध्ये आपल्या SC ST मधले सर्व काही वर्ग येतात, त्यांची लोकसंख्या अत्यंत कमी दाखवण्यात आलेली आहे. भारताची जनगणना हा या देशातला सगळ्यात मोठा केलेला घोटाळा आहे मित्रांनो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942ला आपल्याला सांगितलंय. मग जेव्हा आपण आरक्षण मागणार आहोत तर आपल्याला आरक्षण जमिनीमध्ये, पाण्यामध्ये आणि ज्या उद्योगांमधून संपत्ती निर्माण होते त्या उद्योगधंद्यांची मालकी आपल्याला मागायची. बंधू आणि भगिनींनो, 31व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना जे आम्ही काम करतोय चळवळीमध्ये, त्याची जी काही कॉम्प्रहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग जी आत्तापर्यंत आम्हाला आलेली आहे त्या संदर्भाने तुम्हाला कळकळीने बोलायचं आहे. आशा करतो की तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल. आम्ही जो काही डिस्कोर्स आम्हाला जो काही कळालेला आहे तो हा प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मंचावर प्रत्येक क्षेत्रामधले दिग्गज आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत. आम्ही वयाने लहान असल्यामुळे तुमच्या कर्तृत्वाची कदाचित आम्हाला तेवढी जाण नसेल, परंतु तुमच्यासमोर विनम्रपूर्वक मी आमच्या काही ज्या गोष्टी आम्हाला समजल्यात ते मी मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मित्रांनो, भारत देशामध्ये आज काय परिस्थिती आहे? बेरोजगारीची काय परिस्थिती आहे? 10% बेरोजगारी आहे. GDPची काय परिस्थिती आहे? म्हणायला 6.5-7% म्हणतात. लोणचं घालणाऱ्या त्या मावशी ज्यांना लोकलमध्ये कोणी उभं नीट करत नाही, अशा अर्थमंत्री म्हणतात की 6.5 ते 7% आहे.
पण वास्तविक बघितलं तर 4 ते 4.5% आहे. त्याचबरोबर महागाईचा दर काय आहे? 7% महागाई आहे. त्यानंतर उच्च शिक्षणाची काय परिस्थिती आहे, साक्षरतेची काय परिस्थिती आहे. जसं आता सरांनी सांगितलं की लिटरसीचा रेट काय, लिटरसीचा रेट 70 ते 80% आहे. पण वेलफेअरच्या स्कीम्स नसल्यामुळे, आपल्या कल्याणकारी योजना नसल्यामुळे त्याला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्याला आरक्षणाचा लाभच घेता येत नाही. मित्रांनो, आरक्षण परिषदे आरक्षण कधी मिळतं? जेव्हा तो कल्याणकारी योजनांचा लाभार्थी असतो. कल्याणकारी योजनांचा लाभार्थी झाल्याच्या नंतर त्याला आरक्षण घेता येतं. आणि आज जे उठून आरक्षण मागतायत त्यांना कल्याणकारी योजना आणि आरक्षणातला मुळात फरकच कळलेला नाही. ज्याला राशन पाहिजे तो म्हणतो राशन पाहिजे तर राशनसाठी मला आरक्षण पाहिजे. म्हणजे मुळात त्याची लढाई राशनची आहे. त्याला कल्याणकारी योजना देण्याची गरज आहे तर तो आरक्षण मागतोय. इतकी आपल्याकडे बौद्धिक दिवाळखोरीची आज 2024 परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मित्रहो, अशी ही परिस्थिती आहे. FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची परिस्थिती काय आहे? 60 to 70 बिलियन डॉलर्सची आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येते आहे. पण मग आपण मागतोय आरक्षण. आरक्षणासाठी आपण भांडतोय. खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण आहे का? आपल्याला त्याचा काय फायदा आहे? शून्य. मग जर आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही आहे तर FDIचं आपण काय लोणचं घालायचं काय? झालंय काय? खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या तिन्ही गोष्टींमुळे ज्या आपल्या पूर्ण नोकऱ्या संपलेल्या आहेत. मुळामध्ये सरकारी क्षेत्र आहे 15%, त्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे 13 ते 14%ची. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमुळं आपलं खूप नुकसान झालेलं आहे. जे 50% ओपन कॅटेगरीला भेटतं ना, आता EWSमुळे पण खूप नुकसान झालं आहे. यांच्यामुळे आम्हाला नोकऱ्या भेटत नाहीत. 13%मध्ये, 60%मध्ये, 27%मध्ये आपलं काय होणार आहे? मलेशिया देशामध्ये जर तुम्ही बघितलं, आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं म्हणतो आपण, बरोबर आहे. तर ब्रिटिशांनी जगभरामध्ये ज्या ज्या देशांवर राज्य केलं आहे त्या देशांना आपण सरळसोटपणे आपण काय म्हणतो? कॉमनवेल्थ कंट्रीज. ज्या ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलं आहे ते देश सोडून जात असताना त्यांनी तिथल्या संपत्तीचं पुनर्वाटप केलेलं आहे. तुम्ही हाँगकाँग बघितलं असेल, इतर देश बघितले असतील, तर त्या देशामधून त्यांनी जात असताना तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं म्हणजे लँड रिसोर्सेसचं, वॉटर रिसोर्सेसचं आणि वेल्थ क्रिएटिंग ॲसेट्सचं त्यांनी तिथले रिडिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. परंतु भारतामधून जात असताना एक मोहन गांधी नावाचा व्यक्ती, जवाहर नेहरू नावाचा एक व्यक्ती आणि त्याचे जे काही बगलबच्चे होते काँग्रेसवाले, त्या सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या तिसऱ्या जे स्वातंत्र्याची हक्कदार पार्टी होती अस्पृश्य, त्यांच्या वाट्याला लँड रिसोर्सेस येऊ दिले नाही. व्हेरॅज पाकिस्तानला 3 लाख स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश मिळाला. अस्पृश्यांना काय मिळालं? OBCजला काय मिळालं? मायनॉरिटीजला काय मिळालं? काहीच नाही. पाकिस्तानला काय काय मिळालं? वॉटर रिसोर्सेसमध्ये काय मिळालं? झेलम, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी मिळालं. अस्पृश्यांना काय मिळालं? मायनॉरिटीजला काय मिळालं? OBCजला काय मिळालं? मी तुम्हाला विचारते, काय मिळालं तुम्हाला? वेल्थ क्रिएटिंग ॲसेट्स, ज्याला आपण म्हणतो की ज्या उद्योगाच्या किंवा ज्या वस्तूच्या आधारावर आपण उद्योग निर्माण करू शकतो, ज्याच्यावरनं पैसे कमवण्याची संधी निर्माण होत असते, असा कोणता उद्योग तुमच्या हवाले इथे करून गेलेला आहे कोणी? किंवा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर तुमच्यासाठी कोण देऊन गेले का? दुर्दैवाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आयुष्य आहे ते अजून थोडंसं आपल्याला लाभलं असतं, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची चळवळ लाभली असती तर कदाचित चित्र अजून वेगळं असतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा क्रिप्स कमिशन येऊन गेलं आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांगितलं 8 ऑक्टोबर 1942ला सांगितलं, आम्ही भारतातून जात असताना की इथल्या संसाधनांचं आम्ही समन्यायी पुनर्वाटप करून जाऊ. पण या लोकांनी काय सांगितलं की तुम्ही या जर अस्पृश्यांना आणि इथल्या सर्व मायनॉरिटीजला, OBCजला सर्वांना तुम्ही काही देणार असाल तर हे आम्हाला मान्य नाही. भारतामधून जितकी तुम्हाला काही संपत्ती लुटून नेता येत असेल ती लुटून घेऊन जा, पण यांना काही मिळता कामा नाही. तर मित्रहो, तुम्ही जर आज विचार करत असाल तर 32,87,263 स्क्वेअर किलोमीटरच्या भारतामध्ये तुमच्या हक्काची जमीन कुठं आहे? तुमच्या हक्काचं पाणी कुठं आहे? कॅनलचं, नदीचं पाणी कोणाला भेटतं? ज्याच्याकडे जमीन आहे. आमच्याकडे जमीन आहे का? अशोक भाऊ, जमीन आहे आपल्याकडं? काय आहे आपल्याकडं? काहीच नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला 52 संविधानामधून स्टेट्स अँड मायनॉरिटीज जो भारतीय संविधानाच्या
अनुषंगाने शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने जो त्यांनी ग्रंथ दिला होता की भारताचं संविधानमध्ये आमच्या पक्षाद्वारे किंवा आमच्या ज्या काही पार्टीच्या ज्या मागण्या आहेत त्यानुसार त्यांनी जी काही मागणी केली होती त्यामध्ये 52 प्रावधान मागितलेले होते. त्यातलं सर्वात एक कमीत कमी ताकद असलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे आरक्षण. ते आपल्या वाट्याला आलेलं आहे. ते पण कशामध्ये? शिक्षण आणि नोकरीमध्ये. तर बंधू आणि भगिनींनो, मला सांगा, आपला जो लढा आहे तो फक्त आरक्षणापुरता मर्यादित आहे का? माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही बोललं पाहिजे. आपला प्रश्न फक्त आरक्षणापुरता मर्यादित आहे का? आपला लढा कुठपर्यंत असला पाहिजे? आपलं जे स्वातंत्र्य आम्हाला 15 ऑगस्ट 1947ला मिळालं, त्या स्वातंत्र्यामधून आम्हाला काय मिळालं? अल्टिमेटली आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे होतं. ते तुम्हाला मिळालंय का? का आपल्याकडे गाड्या नाही आहेत, घोडे नाही आहेत, कार नाही आहेत, जमीन नाही आहे, कुठलाही उद्योग आपल्या नावावर का नाही आहे? कारण आपल्याला ते दिलं गेलेलं नाही आहे. ही क्लॅरिटी, ही अंडरस्टँडिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देऊन गेलेले आहेत. हे आपण मरेपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं स्वातंत्र्य हे आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम अर्थशास्त्रज्ञ होते. तर आपल्याला जे पाहिजे ते आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. आणि आर्थिक स्वातंत्र्यातलं वन ऑफ द टूल म्हणजे रिझर्वेशन आहे. तर मित्र, मी तुम्हाला सांगतो, 4 ओळी सांगतोय. पहिले ते काय म्हणाले मला, गोलब साहेब, ते काय म्हणाले आम्हाला की तुला संस्कृत येत नाही. ते काय म्हणाले आम्हाला? उत्तम कांबळे साहेबांनी लिहिलेलं आहे. ते म्हणाले तुम्हाला संस्कृत येत नाही. मग तायवाडे साहेब, आम्ही संस्कृत शिकलो. मग ते काय म्हटले, संस्कृत तर कोणालाही येतं, आता मराठी बोलून दाखव, शुद्ध मराठी बोलून दाखव. आपल्या नागपूरच्या मराठी भाषेला ते जरा कमी लेखतात, आपल्या मराठवाड्याच्या भाषेलाही कमी लेखतात. मराठी बोलून दाखव. मग मी काय केलं, मी मराठी शिकलो, शुद्ध मराठी शिकलो. मग ते काय म्हणले, मराठी कोणालाही येतं, आता इंग्लिश बोलून दाखव चांगली. मग श्रेयस दादा म्हणला की मी इंग्लिश परफेक्ट बोलू शकतो. मग ते काय म्हटले, इंग्लिश तर कोणालाही येतं, आता कम्प्युटरची लँग्वेज बोलून दाखव. हां, म्हणजे काय, तुमच्या समोरचा शत्रू हा कंटिन्युअसली मूव्हिंग आहे, तो कंटिन्युअसली फिरता आहे. तो लक्ष आपलं स्टेडी नसल्यामुळे आपल्याला त्याच्यावर वार करता येत नाही. ती एक चलती फिरती आत्मा आहे. आत्मा आपण मानत नाही, पण ते मानतात म्हणून त्यांच्यासाठी आत्मा. ती एक चलती फिरती आत्मा आहे. आणि त्याचं जर सोल्युशन करायचं असेल तर त्याच्यासाठी एकच डॉक्टर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या व्हॉल्यूम्समधून आणि त्यांच्या लिटरेचरमधून आपल्याला ही मुवमेंट पुढे न्यायची आहे. त्यातून आम्हाला जे काही समजलं ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्र हो, मनुस्मृतीने काय सांगितलं की आम्हाला संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाही. इथेच विषय मिटला. संपत्तीच धारण करण्याचा अधिकार नाही म्हटल्यावर पुढे काय बोलायचं? मग भारतीय संविधानामधून जे काही आपल्याला मिळालेलं आहे, आपल्याला मिळालेलं आहे सार्वजनिक संपत्ती निर्माण करायची. सार्वजनिक संपत्ती निर्माण करायची. खाजगी संपत्ती म्हणजे मनुवाद. ही खुणगाठ तुम्ही पक्की बांधून घ्या. खाजगी संपत्ती, प्रायव्हेट प्रॉपर्टी, अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, बाकीचे जे कोणी असतील ते सगळे ब्राह्मणी व्यवस्थेने पुढे आणलेले चेहरे आहेत. हा प्युअर मोदी आल्याच्या नंतर रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्त होते. अदानी जगातला 2 नंबरचा श्रीमंत व्यक्ती होतो काही काळासाठी. आणि सरकारी प्रॉपर्टीचं काय होतं, सार्वजनिक संपत्ती विकल्या जात आहेत. तर मित्रांनो, सार्वजनिक संपत्तीचं राष्ट्रीयकरण आणि मॅक्सिमम संपत्ती आपण म्हणत नाही. जर पूर्णच संपत्ती जर देशाच्या मालकीची जर म्हटली तर तो कम्युनिझमकडे जाईल. आपल्याला कम्युनिझमकडे नाही जायचं. याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं आहे, स्टेट सोशलिझम. म्हणजे काय, महत्त्वाचे उद्योगधंदे सरकारच्या ताब्यामध्ये पाहिजे. आरक्षणाच्या संदर्भाने आपण आरक्षण मागतोय शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये. इतक्या साऱ्या पब्लिक कंपनीज ज्या पब्लिक झालेल्या होत्या त्या बंद पाडलेल्या आहेत, त्या विकल्या गेलेल्या आहेत. परवा रात्री MTDCचे रिसॉर्ट विकले गेलेले आहेत, लाल किल्ला विकला गेलेला आहे, स्वतः ते पण विकले गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सरकारी संपत्ती जर निर्माण करता नाही आली तर मग आरक्षण घेऊन करायचं काय? आपलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आपल्याला आपला टक्का जर वाढवायचा असेल, आरक्षण वाढवायचं असेल तर आपल्याला सरकारी संपत्ती वाढली पाहिजे. हे माझं प्रायमरी या ठिकाणचं सबमिशन आहे की सरकारी संपत्तीच नसेल, सरकारी नोकरीच जर नसतील तर मग त्याचं पुढं करायचं काय? तर आपला जो व्यापक लढा आहे तो आहे की राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणे. ज्या पब्लिक कंपनीज आहेत
त्यामध्ये आपलं प्रतिनिधित्व कुठे दिसत नाही आहे. तर मित्र हो, ही अंडरस्टँडिंग जेव्हा आपण डेव्हलप करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आरक्षण फार शेवटी आहे. तुम्हाला ते नेहमी सांगत राहतील मराठी येत नाही, इंग्लिश येत नाही, संस्कृत येत नाही, असंच ते आहे. तुम्हाला पहिले आम्हाला पदोन्नतीच्या आरक्षणासाठी त्यांनी कामाला लावलं, आता त्यांनी क्रीमी लेअर आणलं आहे, उद्या अजून काहीतरी करतील. म्हणजे हे काही थांबणार नाही आहे. आणि तुमची दमछाक होईपर्यंत ते तुम्हाला सतत पिडत राहतील. त्यामुळे मी जे म्हणत होतो की ते मला म्हणाले की इंग्लिश कोणाला येतं आणि आता आम्हाला कम्प्युटरची लँग्वेज बोला. तर आता तुम्ही सांगण्याची गरज आलेली आहे की तुम्ही मला नाही सांगायची की कोणती भाषा बोलायची. मला वाटलं तर मी गोरमाटी लँग्वेज बोलेल, मला वाटलं तर मी दुसरी कुठली लँग्वेज बोलेल. मला जी बोलायची लँग्वेज आम्ही आमची भाषा तयार करू, आमचं भाषाशास्त्र तयार करू आणि आम्ही आमची भाषा तयार करू. तुम्हाला आज तुमचं नरेटिव्ह सेट करण्याची वेळ आलेली आहे. आणि मला वाटतं की आज जी राष्ट्रीय आरक्षण परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे त्यामधून आपण हा सर्वजण मेसेज घेऊन जाणार आहोत की नाही. आपण या ठिकाणाहून मेसेज घेऊन जाणार आहोत की नाही. तर मी पुढचं बोलतो, नाही तर थांबतो. तर मित्र हो, पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भाने मी शासकीय नोकरी करत असताना जेव्हा आम्ही रिक्रुटमेंट आमची जेव्हा नोकर भरती जेव्हा सुरू होती, आत्राम साहेब मंत्रालयामध्ये आहेत, आत्राम साहेब आपल्याला सांगू शकतील की रिक्रुटमेंटच्या संदर्भाने नोकर भरतीच्या जाहिराती निघाल्या. 2018ला तुमच्यात नागपूरचा एक देवेंद्र फडणवीस नावाचा एक मंत्री होता, त्याने महापरीक्षा पोर्टल नावाचं एक बोगस पोर्टल काढलं आणि ते बोगस पोर्टल काढून पैसे घेऊन त्याच्यामध्ये नोकऱ्या दिल्या. आणि ते देत असताना फक्त ओपन कॅटेगरीच्या जागा ज्यांच्या होत्या त्यांना जॉईनिंग दिलेली आहे, SC ST OBCंना जॉईनिंग दिलेली नाही. त्याच्यामध्ये सिटी इंजिनियर ग्रुप एमध्ये राज्यात तिसरा आलेला व्यक्ती विश्वदीप करंजीकर तुमच्या समोर आहे. टाउन प्लॅनिंग असिस्टंटमध्ये 6th रँक आलेला विश्वदीप करंजीकर तुमच्या समोर आहे. 2018 पासून मला सरकारी नोकरी मिळाली नव्हती. त्यानंतर आम्ही त्याच्यावर याचिका दाखल केली. ज्या काळामध्ये भाजप सरकारच्या विरोधामध्ये कोणी बोलायला तयार नव्हतं त्या काळामध्ये आम्ही याचिका दाखल केली आणि 6 महिन्याच्या आतमध्ये ते महापरीक्षा पोर्टल आम्ही बंद पाडलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिटरेचरमधून मुवमेंटमधून आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. मग जेव्हा आमच्या नोकर भरती सुरू नव्हत्या त्यावेळेला आम्ही बघितलं, म्हणजे माझी पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या संदर्भाने एंट्री कशी आहे तेही सांगतो की आम्हाला नोकरी मिळत नव्हत्या, रिक्रुटमेंट निघत नव्हत्या. मग आम्ही बघितलं की काय प्रॉब्लेम आहे. मग आम्ही RTIमधनं माहिती मागवली. आम्ही बघितलं की पदोन्नतीच होत नाही आहेत आणि पदोन्नतीमध्ये क्लास 3 क्लास 4चे जे कोणी कर्मचारी नंतर अधिकारी ही हायरार्की जी ज्याला आपण उतरंड म्हणतो, तर वरच्या पोस्टवर जाण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण खोळंबलेली आहे आणि त्याच्यामुळे फ्रेश वॅकन्सी निघत नाही आहेत. आणि मला सांगायला आवडेल, महाराष्ट्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये दरवर्षी टोटल वर्कमॅन फोर्स जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यातले 2% लोक रिटायर होतात. आत्राम साहेब ॲग्री करतील, 2% वर्कमॅन फोर्स रिटायर होते. गेल्या 20 वर्षामध्ये किती वर्कमॅन फोर्स रिटायर झालेला असेल. डिपार्टमेंट रिकामे होत आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक भरले जात आहेत. रिटायर झालेल्यांनाच पुन्हा तिथे संधी दिलेली जाते. युवांना तिथे संधी दिली गेली पाहिजे असं मला वाटतं. मला काही ऑब्जेक्शन नाही आहे की रिटायर्ड व्यक्तींना तिथे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच झाला पाहिजे, पण एक्झिक्युटिव्ह पोस्टवर मात्र तरुण पिढीला त्या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे. मग पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भाने आम्ही बघितलं आणि मग जेव्हा मी श्रेयस गतचे दादांना आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा त्यांनी अत्यंत महत्त्वाचे विषय त्यांनी त्या काळामध्ये हाताळले होते आणि एक वही एक पेनच्या माध्यमातून आमची ओळख झालेली होती. मी दादांना सांगितलं की अशाला असा विषय आहे. मी MTechच्या लास्ट इयरला होतो तेव्हा पूर्ण महाराष्ट्रातल्या 19 संघटनांची बैठक आम्ही कॉल केली औरंगाबादला आणि त्या बैठकीतून आम्ही जाहीर केलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल केली बानाईच्या आणि सर्व संघटनांच्या माध्यमातून. परंतु मधल्या काळाच्या नंतर बानाईने त्यातून हात काढून घेतला. इतर संघटनांबरोबर त्यांनी काम करायचं ठरवलं. त्यानंतर म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अरुण गाडे साहेबांनी संपर्क केला, अरुण गाडे साहेबांची परिचय झाला आणि इतक्या कठीण परिस्थितीमधून आम्ही तो लढा पुढे नेला. मला आजही आठवतं 17 ऑगस्ट 2020ला जेव्हा पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली होती. लकीली आज इथं अशोक भाऊ कांबळे आपल्या इथं समोर उभे आहेत. आम्ही भेटायला गेलो आणि ऐनवेळी पदोन्नतीच्या आरक्षणाचा विषय होता, त्यांनी भेट नाकारली. इथे बसलेले आपले अशोक भाऊ कांबळे आहेत, त्यांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून सांगितलं आत्ता जर मला CMची भेट भेटली नाही तर मी इथून आत्महत्या करेल.
त्यांच्याबरोबर आम्ही म्हटलं की आम्ही आत्ता जर आम्हाला भेट नाही दिली तर आम्ही आत्महत्या करू, आणि त्या पद्धतीने आमच्या भेटी झालेल्या आहेत. तर हा संघर्ष आम्हाला तिथं त्या ठिकाणी करायला लावलेला आहे. अशी लोक आज आपल्यासोबत आहेत. त्यानंतर मी मुंबईला नोकरी करत असताना अरुणजी गाडे साहेब, त्यांचं वय बघा तुम्ही, आज किती मोठा संघर्ष आहे. आज तरुणाला आम्हाला लाज वाटते त्यांच्यासमोर बोलायचं. अनेक संघटना म्हणवत्या पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये क्वांटिफायबल डेटा, इम्पेरिकल डेटा. तायवडे साहेब, मला सांगायचं आहे, इम्पेरिकल डेटा, क्वांटिफायबल डेटा काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त मोठे फॅन्सी शब्द आहेत जे मोठमोठ्या सभेतून बोलण्यासाठी लागतात, काहीच नाही आहे. आम्हाला 2-3 संघटना, ज्या मोठ्या संघटना आहेत, पैसेवाल्या संघटना आहेत, त्या सांगायच्या 40 लाख रुपये लागतील, 50 लाख रुपये लागतील, एवढे लागतील, तेवढे लागतील. गाडे साहेबांनी आणि आम्ही 4 RTI टाकले, फक्त 4 RTI. 4 RTI मधनं आम्हाला 5000 पेजेसचा डेटा मिळाला. लागतं का त्याला? रिसोर्सेस लागतात का? फक्त अरुण गाडे साहेबांसारखा एक करारी व्यक्ती लागतो, त्यांच्यासोबत असणारी टीम लागते, तेव्हा हे असं काहीतरी घडून येतं. तो डेटा आम्ही घेतला, दिल्लीला गच्चे साहेबांकडे दिला, आणि आम्हाला सांगत होते ज्येष्ठ वकील पाहिजेत, कपिल सिब्बल पाहिजेत, हरीश साळवे पाहिजेत, कॉलिन गोंजाल्विस पाहिजेत, हुझेफा अहमदी पाहिजेत, अजून कोण पाहिजेत, अजून कोण पाहिजेत. म्हणलं आमचे गच्चे साहेब आहेत. गच्चे साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, यंग आहेत, इतके यंग अँड डायनामिक आहेत. त्यांनी मॅटर मेन्शन करून घेतलं. जे प्रकरण 2006 पासून रेंगाळत होतं, आम्ही आणि गाडे साहेबांनी डेटा दिला. डेटा दिल्याच्या नंतर लगेचच 28 जानेवारी 2022ला ग्रुप वाईज त्याचं सेंटर पॉईंटनं, डेटा कलेक्शनचा सेंटर पॉईंट ग्रुप वाईज न पकडता केडर वाईज पकडायचं, आणि राज्य सरकारला पदोन्नतीमधील आरक्षण देणं बंधनकारक आहे. हा निकाल जर्नल सिंग वर्सेस लक्ष्मीनारायण गुप्ताच्या केसमध्ये आलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे, पण किती सहजतेने आम्ही करून गेलो. सांगणं अवघड आहे, सांगणं अवघड आहे. जे म्हणतात मी फार खस्ता खाल्ल्या, मी 20 दिवस उपोषण केलं, आणि माझ्या समाजाचं नुकसान होऊ राहिलं, आणि माझं असं होऊ राहिलं, मग तसं होऊ राहिलं. काही होत नाही, कोणी मरत नाही, काही होत नाही. फक्त लागते कमिटमेंट. मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा बघत होतो, आम्ही फक्त 3 फोनवर संपर्कात होतो, गाडे साहेब, गच्चे साहेब आणि आम्ही. केसचा निकाल लागला. आता स्टेट गव्हर्नमेंटची इतकी गोची झालेली आहे साहेब, स्टेट गव्हर्नमेंटची इतकी गोची झालेली आहे की स्टेट गव्हर्नमेंटने डेटा दिला की ते आरक्षण लागू होणार आहे. मग आता माझी तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे की आम्ही तर एवढं आमचं काम केलेलं आहे. आता फायनल हिअरिंग आहे, आम्हाला हिअरिंगची वेळ मिळत नाही. गाडे साहेबांनी आम्ही दिल्लीला बरंच पाठपुरावा केला, साहेबांनी पण आम्ही पाठपुरावा केला आहे. इथून पुढचा जो रोल राहणार आहे, तर आपल्याला स्ट्रॉंग, आपल्याला एक लीगल फाईट आपल्याला उभी करायची आहे. आपल्याबरोबर तायवाडे साहेब आहेत, घोलप साहेब आहेत, अशोक भाऊ आहेत, जावेद पाशा साहेब आहेत, कोळी साहेब आहेत, स्टेजवर बसलेले धुरंधर आहेत. मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे, आपण इतक्या ताकदीने मुंबईला आपण तिथे पेटूया रान की आपले सगळे प्रश्न एका दमामध्ये निकाली निघले पाहिजे. सिंगल पिन पॉईंट फोर्स आपण एका ठिकाणी उभा केला तर मला वाटत नाही निर्णय घ्यायला वेळ लागेल. आणि सध्याची पॉलिटिकल परिस्थिती बघता अत्यंत अनस्टेबल आहे, आणि त्यांच्याकडनं आपल्या गोष्टी मान्य करून घेण्यासाठी ही सध्याची सर्वात अनुकूल परिस्थिती असं मी मानतो. मुंबईमध्ये लोकल बंद करायची ताकद कोणामध्ये? तर आमच्या अशोक भाऊमध्ये आहे. दादरपासून ते सगळं ते बंद करू शकतात. अशोक भाऊ जर हो म्हणले तर इथंच डिसाईड करून टाकू आपण की कधी आपल्याला मुंबईला जायचं. बोला अशोक भाऊ, कधी जायचं? सगळ्यांनी ठरवा, मुंबईला जाऊ, मुंबईला धडक देऊ आपण, आणि आपल्या हक्काचं ओबीसी आरक्षण जे आपल्यापासून हिरावून घेतलं जातं आहे, SC STचं आरक्षण हिरावून घेतलं जाते, त्याच्यासाठी आपल्याला लढण्याची आज वेळ आलेली आहे. आज मंचावर सगळे धुरंधर बसलेले आहेत. मला वाटतं की या मंचावरून इथेच एक कमिटमेंट झाली पाहिजे, आणि या कमिटमेंटच्या माध्यमातून आपण पुढे गेलो असं या ठिकाणी मला वाटतं. आणि या विषयावर अधिक जर बोलायचं झालं तर पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये जसं मला पिसे सरांनी सांगितलं की तुमचं सर्व्हिस संपवण्यात येते. सर्व्हिस का संपवण्यात येते? कारण पूर्ण आर्थिक स्वातंत्र्यामध्ये शेवटची गोष्ट जी मिळालेली आहे तर ती तुमचं नोकरीतलं आरक्षण आहे. एखादा नोकरदार अधिकारी तयार झाला तर तो तळपल्याशिवाय राहत नाही, तो बोलल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटची गोष्ट काय आहे म्हणजे नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण, तेही संपवलं तर आपल्याला गुलाम बनवण्यासाठी कोणीही अडू शकणार नाही. मित्रांनो, ही परिस्थिती आहे. तर मित्रांनो,
मला तर कधी कधी वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणतात वी आर सेपरेट एलिमेंट इन अ नॅशनल लाईफ, वी आर अ सेपरेट एलिमेंट इन अ नॅशनल लाईफ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी उद्विग्न होऊन कधी म्हणाले होते की आम्ही या देशाचा हिस्सा नाही, आम्ही या देशातले एक सेपरेट एलिमेंट आहोत. जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला आमचा SC ST OBC मायनॉरिटीचा वेगळा देशसुद्धा मागण्याची आपल्याला गरज आहे. तुमच्या असं सडक्या सवर्णांचा आम्हाला देश नको सुद्धा, इथपर्यंत आपली मानसिक तयारी पाहिजे. आम्हाला देश नकोय पण ती मागण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं होतं ते जमिनीचं होतं, ते पाण्याचं होतं, ते उद्योगाचं होतं, मानवी हक्कांचं होतं, ते सर्व प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं आहे. आणि त्याची जर पायमल्ली होत असेल तर तुम्हाला आक्रमक झाल्याशिवाय, भीमा कोरेगाव आठवल्याशिवाय तुमचा मुद्दा सॉल्व्ह होणार नाही. आता पिसे सरांनी जनगणनेचा मुद्दा सांगितला, त्यावर फक्त 2 मुद्दे मी ॲड करतो आणि मी थांबतो. जनगणनेचा मुद्दा असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीजचं जेव्हा रिप्रेझेंटेशन संविधान सभेला दिलं होतं, त्याचबरोबर पुणे करार जेव्हा झाला होता तेव्हा 1932ला भारतामध्ये जनगणना झाली होती. किती 1931ला जी जनगणना झालेली होती त्यामध्ये हिंदूंची संख्या काही प्रमाणात योग्य होती, मुस्लिमांची योग्य होती, शीख समाजाची होती, इवन मायनॉरिटी असलेल्या जैन समाजाची सुद्धा त्यामध्ये लोकसंख्या योग्य प्रमाणात दाखवलेली होती. परंतु आपल्या इथल्या जी 9 कोटी अस्पृश्य जनता आहे, ज्यामध्ये आपल्या SC ST मधले सर्व काही वर्ग येतात, त्यांची लोकसंख्या अत्यंत कमी दाखवण्यात आलेली आहे. भारताची जनगणना हा या देशातला सगळ्यात मोठा केलेला घोटाळा आहे मित्रांनो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942ला आपल्याला सांगितलं. तर जेव्हा आपल्याला सांगितलं जातं, जेव्हा निवडणुकीच्या आधी तुमच्या लोकसंख्येचे आकडे येतात, ते आकडे अत्यंत चुकीचे आहेत. आपले मतदारसंघ SC STचे मतदारसंघ अत्यंत कमी दाखवून आपल्यापासून आपलं राजनैतिक रिप्रेझेंटेशन, ज्याला पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आहे, ते हिसकावून घेतलं जातं आहे. आपण मागणी करतोय की जनगणना केली जावी. मागे त्यांनी BJPचं शासन आल्याच्या नंतर 2014ला सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस डेटा त्यांनी तयार केलेला आहे, ज्यामध्ये 47 प्रश्न विचारलेले आहेत, ज्यामध्ये तुमची पोटजातसुद्धा विचारलेली आहे. इतका मायन्यूट लेवलचा, मायक्रो लेवलचा डेटा आज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि त्या मायक्रो डेटाच्या आधारावर जातींमध्ये भांडणं लावणं, वर्गांमध्ये भांडणं लावणं आणि आपलं राजकारण उभं करणं, हे या देशामध्ये काम सुरू झालेलं आहे. तर मित्र हो, जनगणनेच्या अनुषंगाने मला हेच सांगायचं आहे की जनगणना करत असताना आपली पॅरलल जनगणना सुद्धा आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आपलं नेटवर्क, आपल्याला आपलं पॅरलल नेटवर्क उभं करून आपली स्वतःची जनगणना उभं करणं आवश्यक आहे. औरंगाबादला मी ज्या मतदारसंघामध्ये राहतो त्या विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्धांची आणि अनुसूचित जाती एकत्रित मिळून लोकसंख्या सांगितलेली आहे 1,20,000, परंतु प्रत्यक्षात ती लोकसंख्या 60,000 ते 70,000. आता तुम्ही सांगाल की लोकसंख्या जास्त दाखवण्यामध्ये काय फायदा आहे, पण ती जास्त लोकसंख्या दाखवून त्यामध्ये आपला रिप्रेझेंटेटिव्ह येणार नाही, याच्यासाठी जो सवर्ण ओपन कॅन्डिडेट आहे त्याला ते मताचं जे काही, ज्याला आपण बफर झोन म्हणतो है ना, ट्रान्झिशन म्हणतो 2-4%, त्या पिरियडमध्ये त्या गॅपमध्ये ते सीट ती कव्हर केली जाते. तर अशा पद्धतीचे सगळे घोटाळे करून आपल्याला सर्व प्रकारच्या रिप्रेझेंटेशनपासून दूर ठेवलेलं आहे. कोणाकोणाला वाटतं अजून 10 वर्ष आपली राजकीय सत्ता येईल? किती लोकांना वाटतं 10 वर्ष आपली राजकीय सत्ता येईल? खऱ्या OBC विचारांचे प्रतिनिधी अजून 10 वर्ष जातील? गुड, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदम आशावादी आहेत, कारण त्यांना आता वाटतंय की आपलं झालं पाहिजे. तुम्हाला का वाटत नाही? कारण तुम्हाला पण कळलेलं आहे की हे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आपलं रिप्रेझेंटेशन नाही आहे. मग ते रिप्रेझेंटेशन जाण्यासाठी तुमचा एक खूप मोठा दबावगट निर्माण झाला पाहिजे. तर दबावगट निर्माण होण्यासाठी तुम्हाला काय मिळालं पाहिजे? रिसोर्सेस मिळाले पाहिजे. रिसोर्सेस, आपण आरक्षणाबद्दल जर बोलणार असो तर आपल्याला जमिनीत आरक्षण मिळालं पाहिजे का? जमीन पाहिजे की नाही तुम्हाला? स्वातंत्र्य मिळालं ना आपल्याला, मग जमीन नको? जमिनीत आरक्षण नको का? अरे मी जमीन द्यायला तयार आहे, तुम्हाला जमीन नको आहे म्हटल्यानंतर जमीन पाहिजे की नाही तुम्हाला? फुकटमध्ये भेटत असेल तर का बरं नको आपल्याला? या देशामध्ये जवळपास 20 कोटी एकर जमीन पडीक आहे, शासनाकडे आहे.
त्या जमिनीचं डिस्ट्रीब्युशन SC ST OBC मध्ये झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? मग कधी मागणार आहोत आपण? जमिनीमध्ये आरक्षण मागणार आहोत का? जमिनीत आरक्षण मागणार आहोत का? मग जमीन मिळाल्याच्या नंतर शेती कसायला पाणी लागेल ना. मग नदीचं पाणी पाहिजे की नाही पाहिजे? पाण्यात आरक्षण पाहिजे की नाही पाहिजे? मी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो डिपार्टमेंटमध्ये, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, ज्याच्यामधून पाण्याचा कोटा निर्माण केला गेलेला आहे मित्रांनो. तर तुमच्या शरीराच्या भोवती पावसाचं जितकं पाणी पडतं ते तुमच्या हक्काचं पाणी आहे. आणि ज्याच्याकडे शेती आहे त्याला शेतीसाठी पाणी आहे. मग तुमच्याकडे शेती नाही तर तुमच्या फक्त अंगावर जेवढं पाणी पडते तेवढंच पाणी तुमच्या हक्काचं आहे. ही आपली लायकी आहे आज. मग आज तुम्हाला तुमच्या हक्काची जमीन पाहिजे का? तुमच्या हक्काची वॉटर रिसोर्सेस पाहिजेत का? आज तुम्ही मला सांगा, बिस्लेरीच्या कंपन्या किती पैसे कमवत आहेत? दारूच्या लिकरच्या कंपनीज किती पैसे कमवत आहेत? तुम्हाला पैसे कमवण्याचे स्वप्न पडणार आहेत की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला सदन अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये पाहायचं होतं, तर तुम्हाला हे स्वप्न पडतंय का? पडायचंय का नाही पडायचंय? तुम्हाला या देशामधलं एक आर्थिक सदन व्यक्ती म्हणून समोर यायचंय का नाही यायचंय? मग जेव्हा आपण आरक्षण मागणार आहोत तर आपल्याला आरक्षण जमिनीमध्ये, पाण्यामध्ये आणि ज्या उद्योगांमधून संपत्ती निर्माण होते त्या उद्योगधंद्यांची मालकी आपल्याला मागायची. सरकारी उद्योग किती प्रायव्हेट सेक्टरला विकले गेले? आपल्यापैकी एकही माणूस का नाही गेला? का नाही जाऊ शकलो आपण की हा उद्योग आमच्या तुम्ही मागासवर्गीय संस्थेला द्या, आम्ही चालून दाखवू. हिंदुस्तान झिंक मी चालून दाखवू शकतो, हिंदुस्तान एरोबॅटिक्स मी चालून दाखवू शकतो. हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये काय येत नाही? आपल्यापैकी एक यादव नावाचे गृहस्थ होते, त्यांनी विमान तयार करण्याचा कारखाना त्यांना टाकायचा होता, जावं लागलं त्यांना. समाज पाठीशी जर उभं राहिला असता तर आज बोईंगपेक्षा आज त्यांची मोठी कंपनी राहिली असती. एअर इंडिया टाटाला देण्यापेक्षा यादवला जर दिली असती तर आज ती कंपनी मोठी झाली नसती आणि त्यातून आपला समाज मोठा झाला नसता. तर मित्रांनो, जे आपण आरक्षण हे जेव्हा बोलतो आपण, तर आरक्षणाची जी व्याख्या आहे ती आपल्याला खूप ब्रॉड करण्याची आवश्यकता आहे. फक्त नोकरी, सामाजिक, आर्थिक आरक्षण आपल्याला नको आहे. आपल्याला स्वातंत्र्य म्हणून जे काही आरक्षण आपल्याला पाहिजे ते सर्व प्रकारचं आरक्षण आपल्याला पाहिजे. आणि भारताचा नागरिक जर आम्ही असू तर आम्हाला सर्व प्रकारच्या सर्व गोष्टींमध्ये सर्व ठिकाणी आम्हाला वाटा पाहिजे. आणि तो जर वाटा आम्हाला मिळाला नाही तर आम्ही विद्रोह केल्याशिवाय राहणार नाही. ही कमिटमेंट तुम्ही स्वतःशी करा आणि आज या परिषदेच्या माध्यमातून करा, ही सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत.